श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 25 जुलैपासून पवित्र श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि उद्या 11 ऑगस्टला श्रावण महिन्यातील तिसरा सोमवार आलेला आहे. श्रावण हा महिना अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो. या संपूर्ण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांची उपासना केली जाते. त्यात सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित असलेला दिवस आहे. त्यामुळे श्रावण महिन्यामध्ये सोमवारचं व्रत करून भक्तिभावाने महादेवांची पूजा केली जाते. तिसऱ्या श्रावण सोमवारचे महत्त्व हे शिवशंकरांच्या विशेष पूजेमुळे वाढत असते. कारण या दिवशी व्रतामुळे भक्तांचे सर्व दुःख त्रास हे दूर होतात, सर्व मनोकामना पूर्ण होतात, घरात सुख समृद्धी नांदत असते. या दिवशी शिवपूजेचे फळ हे अनेक पटीने प्राप्त होत असते. या तिसऱ्या श्रावण सोमवारी काही विशेष उपाय केल्याने जीवनातील सर्व समस्या ह्या दूर होतात. योगायोगाने या तिसऱ्या श्रावण सोमवारी बुधादित्य योग आणि गजकेसरी योगाचा संयोग देखील जुळून येत आहे आणि म्हणून या योगावरती आपण काही प्रभावी उपाय जर केले तर त्या उपायांचा आपल्याला खूप अधिक पटीने फळ प्राप्त होते. उद्या तिसरा श्रावण सोमवार या दिवशी तुम्हाला हिरव्या मुगाचा एक अतिशय प्रभावी असा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने घरात चहूबाजूने पैसा येईल, कर्ज फिटेल, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. उद्योग व्यवसायामध्ये यश मिळेल. तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील. तर असा हा हिरव्या मुगाचा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळात करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या तिसऱ्या श्रावण सोमवारी करायचा आहे. सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा हिरव्या मुगाचा अतिशय प्रभावी उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही घरी शिवलिंग असेल तर घरीसुद्धा करू शकतात आणि जर तुम्हाला शक्य असेल तर मंदिरामध्ये सुद्धा जाऊन तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकतात. या श्रावण महिन्यामध्ये आपण प्रत्येक सोमवारी भगवान महादेवांना एक विशिष्ट प्रकारचं धान्य हे शिवामूठ म्हणून अर्पण करत असतो. तर तिसऱ्या श्रावण सोमवारची शिवामूठ असणार आहेत हिरवे मूग आणि म्हणून आपल्याला हिरव्या मुगाचा हा उपाय जो आहे तर तो या दिवशी करायचा आहे. या दिवशी शिवामूठ अर्पण करण्यासोबतच आपण त्या हिरव्या मुगासंबंधित काही उपाय जर केले तर ते खूप प्रभावी आणि फलदायी ठरत असतात. या दिवशी शिवामूठ वाहिल्याने मनोकामना पूर्ण होतात, घरात सुख, शांती, समृद्धी येत असते. देवी पार्वतीने शंकरांना प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांना मिळवण्यासाठी शिवामूठ व्रत केले होते आणि त्यामुळे शिवलिंगावर धान्य अर्पण केल्याने महादेव प्रसन्न होतात असे मानले जाते. तिसऱ्या श्रावण सोमवारी शिवामूठ जे आहे तर ती हिरवे मूग अर्पण केले जातात. कारण हिरवे मूग हे आरोग्य, ताजेपणा आणि सदाचाराचे प्रतीक मानले जाते. या दिवशी आपण शिवामूठ म्हणून महादेवांना जर हिरवे मूग अर्पण केले तर आपले शरीर निरोगी आणि मन हे प्रसन्न राहते. सोबतच भगवान महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद हा देखील प्राप्त होतो. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय स्त्रिया किंवा पुरुष कोणीही करू शकते. हा इच्छापूर्ती उपाय आहे. जर मनोभावे तुम्ही हा उपाय जर केला तर 100% तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल. जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल, मग ती इच्छा नोकरी प्राप्ती करण्याबद्दल असेल किंवा सरकारी नोकरी प्राप्ती करण्याची इच्छा असेल, पैशांच्या आर्थिक अडचणी असतील, तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल किंवा कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, तुमच्यावरती एखादं कर्ज आहे त्या कर्जातून तुम्हाला मुक्तता हवी असेल, कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग मिळत नसेल तर तुम्ही हा उपाय आवर्जून करा. हा उपाय केल्याने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना या नक्कीच महादेवाच्या कृपेने पूर्ण होईल. तसेच हा उपाय केल्याने आपल्या घराची, मुलांची, पतीची अगदी भरभरून प्रगती होते. घरातील दारिद्र्य हे नाहीसे होते.
कारण सोमवार हा दिवस भगवान महादेवांसोबतच माता पार्वतीला देखील समर्पित आहे। त्यामुळे धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। काही दिवसांचं महत्त्व हे खूप जास्त असतं। आपल्या पूर्ण प्रगतीवर या गोष्टी खूप परिणाम करत असतात आणि त्यामुळेच आपल्याला हा हिरव्या मुगाचा उपाय जो आहे तर तो उद्या 3ऱ्या श्रावण सोमवारी करायचा आहे। हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व समस्या ह्या नष्ट होतील आणि प्रगतीचे मार्ग हे खुले होतील। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे। अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल आणि गाईचं कच्चं दूध टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे। यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून तुमच्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे। देवघरामध्ये शिवलिंग असेल तर शिवलिंगावरती शुद्ध पाण्याने तुम्हाला अभिषेक करायचा आहे। भस्म, चंदन, पांढरी फुलं, बेलपत्र अर्पण करून तुम्हाला धूप, दीप, अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे। आणि यानंतर तुम्ही हा उपाय तुमच्या घरामध्येच केला तरीही चालेल किंवा तुमच्या अगदी जवळपास महादेवाचं मंदिर आहे तर तिथे जाऊन तुम्ही हा उपाय केला तर अतिशय उत्तम राहील। कारण मंदिरामध्ये सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात, त्यामुळे तिथे केले उपाय हे कधीही वाया जात नाही। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एका प्लेटमध्ये 108 हिरवे मूग घ्यायचे आहेत। कुठेही तुटलेले फुटलेले असे घेऊ नका, अखंड असे 108 हिरवे मूग घ्यायचे आहेत। यानंतर एक आसन घ्यायचं आहे। आसन टाकून तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे। शिवलिंग हे तुम्हाला एका ताम्हणामध्ये ठेवायचं आहे। विधिवत तुम्हाला शिवलिंगाची पूजा करून घ्यायची आहे। यानंतर त्या वाटीमधला एक हिरवा मूग तुम्हाला हातात घ्यायचा आहे आणि एक वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा आहे। कमलात्मक मंत्र हा कोणता आहे हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल तर हा मंत्र तुम्हाला एक वेळा म्हणायचा आहे। श्री कमले कमालय प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं महालक्ष्मी नमः हा कमलात्मक मंत्र आहे। हा मंत्र एक वेळा म्हणायचा आणि यानंतर एक हिरवा मूग हा तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचा। पुन्हा दुसरा हिरवा मूग हातामध्ये घ्यायचा, पुन्हा हा मंत्र म्हणायचा आणि यानंतर हा दुसरा हिरवा मूग तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे। असे तुम्हाला 108 वेळा हा मंत्र म्हणून हे 108 हिरवे मूग जे आहे तर ते शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत। यानंतर दोन्ही हात जोडून आपली इच्छा मनोकामना जी आहे तर ती व्यक्त करायची आहेत। आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या आहेत तर त्या दूर होण्यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत। यानंतर संपूर्ण दिवसभर हे हिरवे मूग तुम्हाला तसे शिवलिंगावरती राहू द्यायचे आहेत। दुसऱ्या दिवशी ते तुम्ही काढून निर्माल्यामध्ये टाकू शकता। आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की या दिवशी शिवामूठ जे आहे तर ते हिरवे मूग आहेत, मग आपण हिरवे मूग अर्पण करणारच आहे तर हा हिरव्या मुगाचा उपाय करण्याची गरज काय? तर पहा, जेव्हा आपण शिवामूठ अर्पण करत असतो तेव्हा वेगळा मंत्र बोलला जातो। तसेच शिवामूठ जी आहे तर ती आपण भगवान महादेवांना एक दान म्हणून देत असतो आणि दानाचं मिळणारं फळ हे खूप अनेक पटीने प्राप्त होत असते आणि म्हणून शिवामूठ अर्पण करणे ही एक वेगळी गोष्ट आहे। आणि 108 हिरव्या मुगाचा उपाय करत असताना आपण वेगळा मंत्र बोलत असतो आणि हा उपाय जो आहे तर तो आपल्या आयुष्यातील समस्या दूर करण्यासाठी केला जातो। म्हणून तुम्हाला शिवामूठ ही अर्पण करायचीच आहे। शिवामूठ अर्पण करण्याव्यतिरिक्त तुम्हाला हा 108 हिरव्या मुगाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे। जर तुम्हाला 108 हिरवे मूग घेणं शक्य नसेल तर तुम्ही 21 हिरवे मूग घेऊन 21 वेळा हा कमलात्मक मंत्र म्हणून हे 21 हिरवे मूग अर्पण केले तरी सुद्धा चालेल, परंतु शक्य असेल तर 108च हिरवे मूग तुम्हाला घ्यायचे आहेत। त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला अजून एक 4 हिरव्या मुगाचा उपाय करायचा आहे। हा उपाय तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जाऊनच करायचा आहे, घरी तुम्हाला हा उपाय करता येणार नाही। आता हा उपाय आपल्याला का करायचा आहे? जर आपल्या आयुष्यामध्ये काही शत्रू असेल, शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल, शत्रूचं नाव माहीत आहे किंवा शत्रू असे गुपित आहे, ते तुमच्यावरती गुप्तवार करत असतील किंवा कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला अपयश येत असेल, तुमची महत्त्वाची कामं पूर्ण होत नसतील तर तुम्हाला हा 4 हिरव्या मुगाचा उपाय करायचा आहे। उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे। कलशामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे। त्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे। यानंतर तुम्हाला 4 हिरवे मूग घ्यायचे आहेत। या दोन्ही वस्तू घेऊन महादेवाच्या मंदिरात जायचं आहे। तिथे गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम हे जल शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे। 4 हिरवे मूग जे आहेत तर ते आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचे आहेत। आपल्या हाताची मूठ घट्ट बंद करायची आहेत। 11 वेळा ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे।
यानंतर या 4 हिरव्या मुगामधला एक हिरवा मूग तुम्हाला शिवलिंगावरती जिथे गणपती बाप्पांचं स्थान आहे तर तिथे अर्पण करायचं आहे। आता शिवलिंगावरती गणपती बाप्पांचं स्थान कुठे असते हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल। तर इथे आपल्याला एक हिरवा मूग अर्पण करायचा। यानंतर दुसरा हिरवा मूग तुम्हाला माता पार्वतीला अर्पण करायचा आहे। शिवलिंगावरती माता पार्वतीचे स्थान कुठे आहेत हे सुद्धा तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, तर तिथे तुम्हाला दुसरा हिरवा मूग अर्पण करायचा आहे। तिसरा हिरवा मूग तुम्हाला हा शिवलिंगावरती अर्पण करायचा आहे आणि चौथा हिरवा मूग जो आहे तर तो तुम्हाला जिथे नंदी महाराज आहेत, प्रत्येक शिव मंदिराच्या बाहेर नंदी देवताची मूर्ती असते, नंदी महाराजांची मूर्ती असते। तर नंदीची मूर्ती जी आहे तर ती नेहमी एक पाय वरती असतो आणि एक पाय खाली असतो। तर जो पाय वरती आहे तर तिथे तुम्हाला त्या पायाजवळ एक हिरवा मूग अर्पण करायचा आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून मनोभावे तुम्हाला तुमच्या महत्त्वाच्या कामातील अडथळे दूर होण्यासाठी, कामांमध्ये यश मिळण्यासाठी, सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी मनोभावे तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत। जेव्हा तुम्ही हे 3 हिरवे मूग शिवलिंगावरती अर्पण करता आणि एक हिरवा मूग तुम्ही जेव्हा नंदी महाराजांना अर्पण करता तेव्हा तुमची इच्छा भगवान महादेवांपर्यंत पोहोचवण्याचं काम नंदी देवता करत असतात। आणि म्हणून या तिसऱ्या श्रावण सोमवारी हा 4 हिरव्या मुगाचा उपाय जो आहे तर तो आपल्या शिवपुराणामध्ये सांगितलेला आहे। त्यामुळे तुम्ही प्रत्येकाने हे दोन्ही उपाय जे आहेत तर ते आवर्जून उद्या तिसऱ्या श्रावण सोमवारी करायच्या आहेत। अतिशय प्रभावी आणि सात्विक असे उपाय आहेत। जर तुम्ही भक्तिभावाने श्रद्धेने हे उपाय जर केले तर 100% तुम्हाला त्याचं फळ जे आहे तर ते निश्चितच प्राप्त होईल। या दिवशी भगवान महादेव हे भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवरती आलेले असतात आणि म्हणून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी, आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो। जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्हाला कोणताही उपाय करता येणार नाही। स्त्रियांना मासिक धर्म असेल तर स्त्रियांनी सुद्धा हा उपाय करू नका। घरामध्ये इतर पुरुष असेल किंवा आपली मुलं असेल तर त्यांच्याकडून तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करून घ्यायचा आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।